ए जरा गप्प बसा, जरा गप्प बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा माझ्याशी भांडण करतोय सकाळ सकाळी. काल तर तुम्ही पाहिलं माझं पूर्ण मला ताप आलेला होता आणि माझी तब्येत बरी नाही आणि आजही बरी नाही. आजही पूर्ण तापच आहे अंगामध्ये, ताप काय उतरलेला नाही आहे. तरी पण मी आपली पाण्यामध्ये काम इकडं तिकडं करते आणि ह्याला काही समजत नाही. हा मला बोलतो मैदानात घेऊन चल. आता इकडे जरा त्याच्या मागे गेली नाही बघा, तर लगेच बाहेर जातो. ते बघा, ते बघा दरवाज्यात जातो ते. इकडे ये. काय आहे बाहेर रे, काय आहे बाहेर? हा काय काय का धक्के देतो मला? बाहेर नको नको बाबुडी, बाहेर नको. सांगा ह्याला जरा, सांगा नको बाबुडी. अगो माझं तो गुड्डू आहे, तू माझ्या गुड्डू गुड्डू बाई. बघा माझं बाळ गुड्डू बाई आहे की नाही, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग सगळ्यांना माहिती आहे माझ्या बाबली गुड्डू बाबू असती. हा बाबा चवलं चोला चोला बघा, माझ्या बाबलीला मी चोलते बरं का. हां मग तू बाबल्या माझा काल ना वरच्या शिडीवरून पडला. झालं असं की ना, मी वरती माळ्यावर होती आणि समीर आला पाठी मागून. नंतर बाजूच्या आहेत ना त्या नानी, त्या घर बघायला आलेल्या, तर त्यांना मी आपलं घर दाखवत होती आणि हा पण माझ्या मागं पुढं असं दाखवत होता त्यांना. एवढं तो समीर आला, समीरने त्याला आवाज दिला. हा जो पळत सुटला ना वरून, तो वरूनच आला आणि पडला. मी तर पाहिलं पण नाही. टायगरच्या बाप्पा म्हणता हा पडला वरून. 3-4 पायऱ्या बाकी होत्या खाली, त्याच्यावरून हा कोलमडून इकडे गेला. लागलंय का नाही काही समजून सगळीकडे चेक केलं पण कुठे लागलेलं तर नाही आहे. जर लागला असतं तर तो एका जागी बसून राहिला असता. पण असं झालं तर लवकर तर रॅलिंग लावायची त्या इकडे पण. तर गेला वाटतं बाहेर. थांबा बघू द्या बाबुडी. हा बघा, कॅमेरा घेऊन खाली नसतं जायचं, नाही जायचं मैदानात. नंतर नेल तुला. सुमित आलाय ना, सुमित आलाय गावावरून. सुमित काल त्याला 2 वेळा घेऊन गेलाय मैदानात, तरी याचा मन काय भरत नाही. हा आता मला म्हणतो मैदानात चल. एवढा उन्हाचा उकाडा वाढलाय मित्रांनो, तो तुम्हाला तर माहीत असेल. एवढं ऊन आहे ना, त्यामुळे तब्येती खराब व्हायला लागलेल्या आहेत असं. तर रॅलिंगचं सांगत होती मी तुम्हाला. रॅलिंगवाले आहेत ना, ते लोखंड वेल्डिंग करणारे ते काका, ते उद्या येणार आहेत. त्यांनी मध्ये थोडीशी नाटकं केली जरा. मला करायचंच नाही, असं नाही तसं नाही, मला कंटाळा आला आहे तुमचं काम करून, हे ते असं तसं कारणं द्यायला लागलेले. मटेरियल सगळं पडलेलं आहे. म्हटलं करा बाबा, वाटलं तर थोडे पैसे वाढवून घ्या पण करा, असं सांगून त्यांना. तेव्हा ते आता कुठं लाईनवर आलेत. तर असं असतं बघा. काय आता बोलण्यात अर्थ नाही, जाऊ द्या. उगाच मी काहीतरी बोलेल आणि त्यांनी व्हिडिओ पाहिला तर परत म्हणाल तुम्ही माझी अशी बदनामी करता. त्यामुळे काही न बोललेलंच बरं. तर जाऊ द्या. असं तर मी काय म्हणत होती, तो टायगर पडला तिथून आणि मग यांनी त्याला धुवून घेऊन लगेच घरात आणून बांधून ठेवला. पण लागलं नाही. कुठं लागलंय तुला? नाही ना लागलं. हां तुला लागलंय? कुठं लागलंय? बघू ये, बघू माझं बाळाला लागलो का बघू दे. थांब मी सकाळी पण चेकी केली. थांब ना, तू पडला कुठं? जरा पण त्याला ना हेच नाही, नुसतं हे बघा इथं मी सगळे पोटाला हातबीत लावून बघितलंय. कुठं काय गाठबीट तर दिसत नाही. नाही लागले ना, नाही लागली बाबलीला माझ्या, नाही लागले. तो समीरच उठल्यावर चेक करेल त्याला. थांब आता, त्यालाच बरोबर कळतं. समीरला माझ्या ना ऐकून एक खडानी खडा या कुत्र्यांबाबत आहे ना. कुत्र्यांनी जरा म्हणजे असं काही झालं, ओकायला का लागलं, झोपलाच का, असं कुत्र्यांचे जे प्रकार असतात ना त्याला सगळं कळतं बरोबर. तो सांगणार आता याला हे झालंय ते झालंय. टायगरच्या डोळ्यातून घाण काय येते, मग तो सांगणार असं असं होतंय म्हणून होतंय. टायगरच्या तोंडातून लाळच काय येते, टायगरचं तोंडच का सुकलं, असं म्हणजे जे काही असेल ना लगेच तो सांगणार की असं. कानामध्ये घाण का झाली, कानामध्ये असं खाज का येते, अंगाला खाज का येते, एकूण एक त्याला सगळं कळतं. आणि कसं कुठे चावला असेल जर कुत्रा, तो बरोबर शोधून काढणार. मी एवढं शोधलं मला दिसत नाही, पण तो बरोबर शोधून काढणार. नाही बघ इथं चावलाय म्हणणार. बघ चावलाय, नेलेलाच ना तू त्याला मैदानात. आता घे तो मैदानात न्यायला मागत नाही अजिबात, तो घाबरतो. कारण आणि तो अरे हा पण शाणा आहे. सुमित आणि मी असेल ना व्यवस्थित चालणार, कोणाला काय करणार नाही. पण तो गेला ना की हा काहीतरी करणारच, कोणाला तरी चावणारच. आणि त्याला पण बिचारायला हे करतो तिथं बघ, तो पकडायला जाणार याला आणि मग आगाऊपणा करतो असं. पण तो नेतच नाही. मग 4-5 दिवस झाली सुमित नव्हता ना, त्याने अजिबात नेला नाही. मग तो राहू द्याला घरीच, काय गरज नाही, काय नाही फिरला तर काय होत नाही. मग तिकडे जाऊन मग मारामारी करणार, याला कोण चावणार किंवा हा दुसऱ्याला चावणार. मी कुठं बोलतो उद्योग होऊ दे वाढवत बसू याच्याबरोबर. असा राहा बघा, तिथंच उभा राहिलाय. हा घरात या, जागेवर बसायचं. जा टायगर, आगाऊपणा करायचं नाही, आगाऊपणा करायचा नाही. मला अजिबात आवडत नाही तू असं करतो म्हणून. हे बघ खाली बस, बस खाली.
व्हेरी गुड आहेस का? व्हेरी गुड बॉय. तर इथं पाय ठेव. आय अरे हात असा आहे ना माझा, मला मोडशील ना असा हात अजून. पंजा बारीक आहे का घोड्या, तो का फटके देऊ. तर मित्रांनो, आम्हाला आता घरातली साफसफाई थोडी झालेलीच आहे. फक्त आता राहिले बाहेरचं झोपडं आमचं उसकटायचं आहे. तर त्यासाठी वेल्डरच लागणार, कारण जे लोखंड आम्ही लावलेत त्या झोपडीला ते सगळे बिल्डिंग केलेले आहेत, ते कटिंगच करावं लागणार आहे. मग ग्राइंडरनी कटिंग करून ते तोडावं लागणार आहे. आणि लवकर तोडायचं, कारण आता मैदान मोकळं करायचं. 4 महिने होऊन गेलेत. तर होळी वगैरे आले आता जवळ. तर आमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको, इतरांना त्रास नको. तर त्यांचे बिचाऱ्यांचं कशाला होळी बिळीचं फुकट आपलं झोपडंमध्येच ठेवायचं असं ना, ते काढायचं. तर उद्या बहुतेक काढू, आम्ही घेऊ काढायला. तर त्यातल्या रूममधलं सगळं काढलेलं आहे, फक्त एक बेड राहिलेला आहे. तर तो बेड काढून कुठे ठेवायचा तोच विचार करतो आहे, कारण अर्धं सामान आमचं गावी न्यायचं आहे. तर गावी न्यायला पण लगेच तर जमणार नाही, कारण इथलंच सगळं अजून होऊ द्या ॲडजस्टमेंट. त्यात कलरवाला नाटकं करतो आहे. कलरवाला एक दिवस येतो, एक दिवशी येतं नाही, असं आहे. झालं आता आउटसाईडचंच राहिलं आहे फक्त कलर, आतलं तर झालेलं आहे सगळं. आणि हा मग त्याचा चोळ 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 चोळ, किती चोला किती चोला. चालले पप्पा फिरायला, टायगरचे पप्पा चालले फिरायला. ए कुठे जायचंय? नाही नेणार आहे त्याला लगेच. जाऊ देऊ नका अजिबात. हा तोच जाणार नाही, चांगलाच आपटलाय. जाऊ नको त्याला. नाही नेत तुला, नाही नेत. हो नाही नेत, मी नाही जाणार आहे. ते चाललेत वरच्या आता खिडक्या आहेत ना, त्या खिडक्यांच्या स्लायडिंग बाकी आहेत. तर ते एक स्लायडिंगवाले आपले जे काका आहेत ते आज आलेत. ते बोलले या खाली मटेरियल घेऊन देतो, दुपारी येऊन मी काम स्टार्ट करतो, कटिंग वगैरे करू, मग पुन्हा ॲनोडाईज करायला द्यावे लागतील 2 दिवसासाठी. तर हे बघा त्यासाठी ते चाललेत खाली. मी येतो लगेच, येतो. सगळ्यांच्याच मागे जायचं. तू हुशार आहेस ना, ये इकडं. गुड बॉय गुड बॉय. हा गुड बॉय असतो तर वरतीच बसतो. मग गुड बॉय, व्हेरी गुड बॉय, माझी गुड बॉय. हा गुड बॉय बघा आहे ना. नाही येणार तो मागं, तो खिडकीतून बघणार. खिडकीतून बघणार. पहिले आपण खिडकीतून कसं बघायचं ते. हां हां थांब थांब, खिडकी उघडू इथून. ओय खिडकीतून येतोय टायगर बघायला. टायगर खिडकीतून बघतोय. बघा पप्पाला आवाज दे. ए खाली नाही जायचं, खाली नाही जायचं. मी पूर्ण खिडकी उघडून देऊ तुला, पूर्ण उघडून देते. हा बघ आता बघते. जाते इथून. त्या सुप्रिया आवाज देतोय हो इथून. ते इथंच आहेत अजून. ते बघ शू घालतायत. थांब येत आहेत. थांब थांब तिथूनच येत आहेत ते बोलले. हा जा खिडकीत. ते बा आले. जा आले का? आले का? नाही आले. आले. ते बघ ते आवाज हा मलाई आणली. सायबोलीला मलाई आणणार. नाही शांत बस तिथंच. अरे बघ गेले. अगो हे कोणचं रडलं? हे असा आवाज काढून रडतो का? तुला सगळ्यांच्या मागेच आवाज राहील का रे? पाहिजेच जायला. हा काय बस गपचूप. काम करायची पडली. आपल्या खिडक्या नाही लावायच्या, वरती खिडक्या नाही लावायच्या ना खिडक्या आपल्याला. मित्रांनो सांगा याला सगळ्यांनी जरा समजावून. लावायच्या ना खिडक्या. हा तू गुड बॉय आहे ना. हा मग बसा. गुड बॉय बोललं की लगेच बेडवर जाऊन बसतो. हे बरं कळतं रे गुड बॉय बेडवर बसतो म्हणून. हा गुड बॉय आहे ना तू. आता इथंच बोपा मी पंखा लावून देते तुला. हा चालेल का? चालेल. कसं बघतंय ग माझं गोंडूला बाळ, कसं बघतंय ते माझं बबुड. बसा तिथं. हा
तर मित्रांनो आता मला कामंसुद्धा करायचं आणि आमचं पाणी गेलेलं आहे. पाणी सकाळी आलं 9 वाजता गेलं, कारण पाण्याचं तिथं काम चालू आहे ना आमच्या इथे. टायगर बाहेर जायचं नाही हा, बाहेर नाही जायचं. हां मम्मी तुला खावा देणार, त्या दरवाजाने पण नाही जायचं. हे बघा दरवाजा उघडायला आला इथं. दादाला उठव, चल चल दादाला उठव. या ते दादाला उठवायचं. दादा कुठं झोपलाय मला दाखव. या चल दादा कुठं झोपलाय. सुमित कुठं आहे. सुमित झोपलाय. चल सुमितला दाखवतो सुमित कुठं झोपलाय. माळ्यावर झोपलाय. दाखव मला. जाऊ द्या, त्याचा आता मूड नाही, तो आता पप्पांच्याच मागं आहे. तर पाणी गेलं, तर पाणी माझं अजून बाकी आहे भरायचं. तर इथं मी नळ चालू करूनच ठेवलेला आहे. वॉश बेसिनमध्ये त्यांनी मला एक टाकीचं नळ दिलं, एक डायरेक्ट पाण्याचं नळ दिलं. त्यामुळे आता पाण्याचं टेन्शन खतम झालेलं आहे. पहिले कसं पाईप लावा, घरात आणा, चालू करा, हे सगळं काही नाही आता प्रकार. आता डायरेक्ट टाकी आणि डायरेक्ट नळ असं आहे. तर ते एक माझं चांगलं झालेलं आहे. आणि आता हे बघा पसारा इथलं तर झालेलं आहे. भांडी वगैरे मी घासली, फक्त आता किचन थोडंसं सावरासावर करायची किचनची, म्हणजे आवर. आणि या आईने मला गावावरून पीठ दळून दिले. सुमित गेलेला ना गावाला, तर आईने मला गव्हाचं पीठ दिले, बाजरीचं दिले, ते आता भरून ठेवायचे. आणि चला आता कामं करते. आता बघूया, एक डोलो गोळी खाते आणि कामं तर करावंच लागणार, कारण माझ्याशिवाय कोण आहेच नाही घरामध्ये. काल पण दिवसभर झोपून राहिली, 3 वाजता उठली, नंतर 4 चपात्या केल्या, लोकांना सगळ्यांना दिल्या. मी तर रात्रीची भाकरी होती तीच खाल्ली आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे कामं केली. 5ला एकदम पूर्ण गरगरलं, त्या गोळ्या खाल्ल्या, तर झोपली तशीच. पुन्हा 7ला उठलेली आणि 7ला उठून मग लाद्या पूस, हे पूस ते पूस, ही सगळे कामं करून घेतली. तर असं असतं, काय करणार आता. तरी मला बरेच जण म्हणत होते की आजारी पडशील नाही, शेवटी पडलीच आजारी. जाऊ द्या, चला होतंच आता कामामध्ये. काय कुठं चालला का काय. टायगर मार खाणार ना, टायगर खाली गेला तर. निघ लवकर. बघा पप्पाच्या मागं चाललंय, बघा इकडे लवकर. चल सुमित, हा बघ ऐकत नाही. लवकर ये सुमित, बांबू घेऊन ये. बघा काय मनात आलं, ते इकडून नाही तिकडून चाललंय. हा लय रे हुशार तू. बसतो का गपचूप एका जागी. इथून पाणी येतंय. हां हे पाणी येते वरून त्याचं. बसला आता गप्प. सुमित उठला ना की तुला त्याला न्यायला सांगते, कळलं का. चालला मोठा दुडू पळत. बरं लक्ष दिलं नाही तर आताच गेला असतं त्यांच्या मागं, आणि त्यांचं लक्ष नसतं ते बाईक घेऊन पुढं, आणि हा त्यांच्या मागं पळत असा आगाऊपणा करतोय. बघितलं तर तुम्ही प्रत्यक्षात बघितलं ना. मला वाटलं असेल इथं, पण लगेच तिकडून पळत सुटलाय. ह्याला नुसतं उंडगायला पाहिजे उन्हाळ्याला. चला मित्रांनो, आता कामं करून घेते. पाणी आता कधी येते काय माहिती. 9 सव्वा 9ला गेलं, प्यायचं पाणी पण नाही झाले माझं. बाटल्या रिकाम्यात, पाण्याची टाकी रिकामी आहे. थोडंसं पाणी होतं ते मिस्त्रीला दिलं वरती त्या बाटलीतून भरून. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.